अध्याय 3 आर्थिक उत्पादने. बचत आणि बँकेची संकल्पना हे समजून घेतल्यानंतर आर्थिक उत्पादनं म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे रामभाऊ. आता आर्थिक उत्पादनं म्हणजे पैसे गुंतवण्याचा एक मार्ग आहे. अन आर्थिक उत्पादनाच्या रिस्क रिटर्न प्रोफाईलच्या माध्यमातून पैसे गुंतवणाऱ्याला आर्थिक सुरक्षाही भेटते. पहिले कसं पारंपरिक आर्थिक उत्पादनं होते, जशा काही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, ठेवी खाते, क्रेडिट खाते, PSB, तसंच भारतीय विमा, आयुर्विमा महामंडळ, टपाल खातं म्हणजेच आवर्ती ठेव, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र या साऱ्याच्यात भारतीय सरकारनं पुढाकार घेतला होता. पण आजकालच्या काही वर्षात मात्र आर्थिक सेवा उद्योगात उदारीकरण घडून आल्यानं किंवा विविध आर्थिक उत्पादनाची सार्वजनिक क्षेत्रातली उद्योगाच्या व्यतिरिक्त खाजगी अन परदेशी कंपन्या या साऱ्या माध्यमातून सहभाग वाढल्यानं याच्यात बँकाकडून डेबिट अन क्रेडिट कार्ड्स, ओपन एंड अन क्लोज एंड ह्या अशा योजना अन नॉन लाईफ विमा योजना अशासारख्या योजनांचा समावेश आहे. याच्यात पुढे विविध संस्थांनी सुचवलेल्या कर्ज आणि शेअर्स योजना, ब्रोकरेज हाऊसेसकडून उपलब्ध करून दिलेल्या गुंतवणुकीचाही समावेश होत असतो. आता रामभाऊ, आपण भारत देशात येणाऱ्या काही इतर आर्थिक उत्पादनाकडे लक्ष देऊ. पहिलं म्हणजे बचत खातं. मी तर तुम्हाला पहिलेच बचत खात्याबद्दल सांगितलेलंच आहे, तरी बचत खात्यातल्या काही खास गोष्टी तुम्हाला आता सांगूनच टाकतो. पहिलं म्हणजे परतावा. म्हणजे बँका साधारणपणे 3 ते 5% वार्षिक परतावा देत असतात. नाही म्हणजे हा दर वेळोवेळी बदलू सुद्धा शकतो. दुसरा म्हणजे धोका. कमीत कमी धोका. तुमचे पैसे बँकेच्या खात्यात सुरक्षित आहेत एवढं तर पक्कच. एखाद्या टायमाला कधी बँक लुटल्या गेलीच तरी तुमचे पैसे तुम्हाला परत भेटतील, कारण बँकाईत सरकार 1 लाखापर्यंतच्या गुंतवणुकीत आपली गॅरंटी देत असते आणि बँकाही त्याचा विमा उतरवते. पुढचा मुद्दा तरलतेचा आहे. एकदम तरल. बँकेच्या कामकाजाच्या वेळेस तुमच्या जमा रकमेच्या एवढे तुम्ही कितीही पैसे तुमच्या खात्यातून काढू शकता. आणि शेवटी कालावधी. कोणतीच ठरलेली वेळ नाही. आपल्या मर्जीनं जोपर्यंत तुम्हाला आपल्या खात्यात पैसे ठेवायचे असतील तोपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यात ते तुम्ही तुमच्या मर्जीनुसार ठेवू शकता. हे अनेक वर्ष असेल किंवा जमा केलेल्या दिवशी सुद्धा तुम्ही तुमचे पैसे काढू शकता. आणि सर्वात शेवटी कर. जे पैसे तुमच्या जमा रकमेच्या रूपानं व्याज म्हणून तुम्हाला भेटते ते पैसे कर आकारणीत पात्र रूपानं वर्ग होतात आणि त्याच्यावर कराच्या रूपानं कर लागू होते. दुसरा मुद्दा म्हणजे लघुकालीन बचत उत्पादन. जर तुम्हाला तुमचे पैसे थोड्या दिवसासाठी गुंतवायचे असतील तर त्याच्यासाठी विविध आर्थिक उत्पादनं पण आहेत. त्यातले काही लोकप्रिय उत्पादनं आता मी तुम्हाला सांगतो. पहिली म्हणजे मुदत ठेव. मुदत ठेवी ह्या बचत खात्यासारख्याच असतात. मुदत ठेवीच्या माध्यमातून बँकेत गुंतवलेले पैसे हे ठरलेल्या काळासाठीच गुंतवले जातात. म्हणजे जो काळ पैसे गुंतवताना ठरवण्यात येतो तोच. हा काळ काही महिन्याचा, वर्षाचा किंवा काही वर्षांचा सुद्धा असू शकतो. अशा मुदत ठेवीवर जे व्याज भेटते का नाही ते बचत खात्यावर भेटणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असते. जशा बँका असतील तसे बदलही दिसून येतात. दुसरी म्हणजे आवर्ती ठेव. आवर्ती ठेवी म्हणजे ह्या भारतीय बँका आणि टपाल खात्यानं दिलेल्या वेगवेगळ्या ठेवी आहेत. इतर मुदत ठेवी म्हणजे याच्याप्रमाणे आपण एक रकमी मुद्दलाची रक्कम जमा करणं गरजेचं नाही. हां, पण नियमित अंतरानं एक ठराविक रक्कम मात्र जमा करावी लागते. म्हणजे बा जसं दर महिन्याला 500 रुपये असे 3 वर्षापर्यंत तुम्हाला जमा करावं लागतं. आता या 3 वर्षाच्या शेवटी फक्त जेवढी रक्कम गुंतवली तेवढीच नाही तर
या 3 वर्षाचं व्याजही तुम्हाला भेटते. अरविंद भाऊ, आमचं बचत खातं काढल्यानंतर या साऱ्या सुविधेचा फायदा आम्हालाही घेता येईल का? हो विद्याताई, तुम्ही तो घेऊ शकता. आता तिसरा मुद्दा, दीर्घकालीन गुंतवणुकीचं उत्पादन. तुम्हाला अल्पकालीन ध्येयासाठी अल्पकालीन उत्पादनाचीच गरज आहे. आता दीर्घकालीन ध्येय जर झपाट्यानं समोर येत असन तर पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी अल्पकालीन उत्पादन सुद्धा वापरल्या जाऊ शकते आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे बचतीचा पैसा असतो. तसंच जेव्हा दीर्घकालीन नियोजनाची तुम्ही सुरुवात करता त्या बाबतीत तुमचे पैसे वाढवण्यासाठी दीर्घकालीन उत्पादनाची गरज पडतेच. काही दीर्घकालीन उत्पादनाची यादी आता मी तुम्हाला सांगतो. जसं उदाहरणार्थ पोस्टाच्या बचत योजना. आता ह्या पोस्टाच्या बचत योजनेला अल्पकालीन उत्पादन सुद्धा म्हणू शकतो. अशा योजनांची आखणी हे सुरक्षित आणि आकर्षक गुंतवणुकीचे पर्याय लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आणि याच वेळी पोस्टाच्या या संसाधनाचा उपयोग योग्य वेळी करून घेतला जातो. आता मी तुम्हाला पोस्टानं काही देऊ केलेल्या उत्पादनाची यादी सांगतो. 1 म्हणजे पोस्टाचं बचत खातं. हे लोकांना लय आवडते, कारण का ते भारतातल्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. हां, आणि तेही फक्त 20 रुपयात. जास्तीत जास्त एका माणसाले नाही तर दोघायले 2 लाखापर्यंत रक्कम जमा करता येते. दुसरं म्हणजे पोस्टाची मुदत ठेव खातं. म्हणजे बँकातल्या मुदत ठेवी असते का नाही, त्याच्यासोबत याची तुलना करता येऊ शकते. आणि पोस्टाच्या खात्यासारखंच भारतातल्या कोणत्याही पोस्टात याचं खातं उघडता येते. ठेवीदाराले खात्यात जमा केलेली माहिती याचं नोंद केलेलं पोस्टाचा शिक्का मारलेलं पासबुक देण्यात येतं. तिसरं आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. राष्ट्रीय प्रमाणपत्र म्हणजे ₹100, ₹500, ₹1000, ₹5000, ₹10,000 अशा किमतीचे उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला पाहिजे तितके प्रमाणपत्र तुम्ही विकत घेऊ शकता. याले काहीचीच मर्यादा नाही आहे. आता या प्रमाणपत्राच्या परिपक्वतेचा कालावधी 6 वर्षाचा असते. 6 वर्षाच्या नंतरच मुद्दलासोबत परिपक्वतेची रक्कमही दिली जाते. आता ह्याच्या पुढची योजना म्हणजे किसान विकास पत्र. हे सुद्धा एक बचत योजनाच आहे. म्हणजे याच्यात जर पैसे गुंतवले तर 7-8 वर्षानंतर ते दुप्पट होतात. कोणताही माणूस त्याच्या पैशाची सुरक्षितपणे गुंतवणूक किसान विकास पत्रात मात्र करू शकतो. आणि किसान विकास पत्र अख्ख्या देशातल्या कोणत्याही पोस्टात विकत घेता येतात. पोस्टाची पुढची योजना म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. त्यालाच PPF म्हणते. हे PPF खातं साऱ्या देशातल्या नियुक्त केलेल्या टपाल खात्याच्या काही विशिष्ट टपाल खात्यामध्ये आणि सार्वजनिक क्षेत्र बँकांमध्येच उघडली जाऊ शकतात. हे खातं मात्र 15 वर्षाच्या नंतरच परिपक्व होते. तसं हे खातं 5 वर्षाच्या ब्लॉक नंतर सदस्यत्व घेऊन किंवा न घेऊनही सुरू ठेवता येऊ शकते. किमान ठेव रक्कम ₹500 प्रति आर्थिक वर्ष आणि जास्तीत जास्त ₹70,000 प्रत्येक आर्थिक वर्ष याच्यात करणं जरुरी आहे. अरविंद भाऊ, हे आम्हाला पहिलेच काऊन नाही समजलं? आता याचं लय वाईट वाटून आलं राजे हो. आणि पोस्टात इथं बापा किती साऱ्या सुविधा आहे. मला तर असं वाटून राहिलं का याची पहिलेच माहिती झाली असती तर बरं झालं असतं. अरे रामभाऊ, असं वाईट नका वाटून घेऊ. आपल्या गावात असे तुमच्यासारखे लय लोक आहेत आणि इतर ठिकाणी त्याले या साऱ्या गोष्टीची लय कमीत कमी माहिती आहे. बिलकुल काळजी करायची नाही. आता हे जे माहिती मी तुम्हाला दिली हे तुम्ही तुमच्या मित्राले नातेवाईकाले साऱ्याले द्या ना तुम्ही. हो हो, हे आम्ही नक्की करू. रामभाऊ, तुम्हाला पेन्शन आणि विम्याची माहिती मी जरा नंतर सांगेन. आता सध्या तुम्ही दोघांनी गुंतवणूक कशी करायची ह्याची माहिती घेणं लय गरजेचं आहे. ते मी आता तुम्हाला समजवतो. आता गुंतवताना घेण्याची काळजी. गुंतवणुकीसाठी तर लय पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी काही कायदेशीर आणि खरे खरे असतात, तर काही आर्थिक उत्पादनं नकली असतात. जे असली उत्पादनं असतात
ते तुम्ही दिलेल्या पैशाचा ते कशा प्रकारे उपयोग करून घेतात त्याप्रमाणे ते तुम्हाला परत देतात. आता उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही पैसे बँकेला एका ठराविक काळासाठी देता तेव्हा बँक ती पैसे दुसऱ्या कोणाला तरी कर्जाऊ देते. आता ह्या बँकांनी आकारलेले दर आणि शुल्क हे रिझर्व्ह बँकेने आकारलेले असतात. अन रामभाऊ, बँकेची व्यवस्था आणि तुमचे पैसे सारेचे सारे सुरक्षित असतात बरं. पोस्टाची बचत आणि इतर मान्यताप्राप्त बँका किंवा संस्था याच्या बाबतीत हे गोष्ट सारखीच आहे. तरीही गुंतवताना ज्या लोकांना किंवा संस्थांना RBI, सेबी, IRDA इत्यादींची मान्यता प्राप्त झालेली नाही, तेव्हा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या योजनांमध्ये काळजी घेणं आपल्याला आवश्यक आहे. आता रामभाऊ, ह्या मान्यता प्राप्त नसलेल्या संस्था जेव्हा त्यांच्या योजनांची जाहिराती करतात तेव्हा आपण त्याच्याकडे आकर्षित होतो, आपल्याला त्या आवडतात. याच्यातलीच काही बोगस आर्थिक योजना आहे, म्हणजे चिट फंड, सागाची लागवड, वृक्षारोपण योजना इत्यादी. आता या लोकांचे आर्थिक उत्पादनं खरे आहेत का खोटे आहेत हे ओळखाचं महत्त्वाचं साधन म्हणजे हे लोक व्याजच इतकं आकर्षक पद्धतीनं देतात का ते प्रत्यक्षात शक्यच होत नाही. अशा योजनांच्या बद्दल विचार करायच्या पहिले आपण त्याला खूप सारे प्रश्न विचारले पाहिजे. आणि रामभाऊ, गुंतवणूक करायच्या पहिले ज्याच्या आर्थिक माहितीवर तुमचा पूर्ण विश्वास आहे अशा माणसाशी सल्लामसलत जरूर केली पाहिजे. आणि रामभाऊ, जर तुम्ही अशा योजनांमध्ये पैसे गुंतवले ना तर तुमच्या जवळच्या नातेवाईकाची इतके वर्षाची बचत म्हणून जे काही मेहनत केली ना ते वाया जाऊ शकते, ते पैसे वाया जाऊ शकतात. म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. पैसे गुंतवताना जास्तीची हाव धराची नाही. पैशाच्या गुंतवणुकीसाठी दुसरा कोणताच सोपा मार्ग नाहीये. नेहमी जरासा धीर धरा लागते. बापा अरविंद भाऊ, आम्ही नेहमीच काळजी घेऊ आणि जेव्हा गुंतवणूक करू ना तेव्हा तुमचा सल्ला जरूर घेऊ. अरे वा रामभाऊ, आम्ही आहोच ना तुमच्या मदतीसाठी. आता मी तुम्हाला योग्य गुंतवणूक कशी करायची ते सांगतो. योग्य बचत आणि गुंतवणुकीचे पर्याय निवडताना आपली वैयक्तिक परिस्थिती आणि बाजारात काय परिस्थिती आहे हे दोन्ही समजून घेणं लय गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे, एकच उद्दिष्ट ठेवून जर आपण गुंतवणूक केली तर त्या बाकीच्या गरजा भागवू शकत नाही. योग्य गुंतवणूक म्हणजे तरलता, सुरक्षितता आणि परतावा, म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी ज्या ठिकाणी येते तिथं संतुलन असते. आता तरलता म्हणजे आपल्याला खर्चासाठी जे पैसे लागतात तेच पैसे आपल्या गुंतवणुकीतून आपल्याला सरळ सोपे वापस भेटतात, त्याला तरलता म्हणतात. समजलं रामभाऊ? आता काही तरल गुंतवणुका ज्या असतात त्या आपल्या संकटाच्या काळी, आपत्तीच्या काळी सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आता सुरक्षा म्हणजे लय जोखमीच्या बाबतीतली सुरक्षा आहे. याच्यात साऱ्यात वाईट गोष्ट कोणती आहे का आपण गुंतवलेले पैसे आपण गमावणं. अजून एक वाईट गोष्ट म्हणजे आपल्या उत्पन्नातून आपण कमावलेले पैसे गमावणे किंवा आपल्या उत्पन्नाची वाढच कमी होणे. नाही तर मग मोठमोठ्याल्या गुंतवणुकी जबरदस्तीनं करणं. महागाईचा धोका असते, त्यात पैशाचं खरेदी मूल्य कमी होते. आता परतावा म्हणजे गुंतवणुकीतून मिळणारं उत्पन्न, ह्याचा विचार करून आपण ते चांगलं लक्षात घेतलं पाहिजे. सुरक्षित गुंतवणुकी कमी पण स्थिर उत्पन्न मात्र जरूर देतात. आणि धोक्याच्या गुंतवणुकी एक तर जास्त पैसे परत देतात, नाही तर भाऊ पैसेच परत देत नाहीत. अल्पकालीन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचे लय पर्याय उपलब्ध आहेत ना रामभाऊ. म्हणून गुंतवणुकीचा पर्याय जेव्हा आपण शोधायला जातो ना तेव्हा लय सारे मार्ग आपल्याला दिसायला लागते. आता रामभाऊ, याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. आता लय उशीर झाला, मला जा लागते घराकडे जरा आता. आता या विषयावर आपण उद्या बोलू, कसं? हो ना अरविंद भाऊ. आता एवढ्या चांगल्या आर्थिक उत्पादनाची इतकी सुंदर माहिती तुम्ही आम्हाला दिली, त्याच्याबद्दल तुमचे जेवढे उपकार मानाव तेवढे कमीच आहे. लय धन्यवाद भाऊ. मला आमचं बचत खातं काढायला लय खुशी होईल, पण बँकेचं खातं कसं वापरायचं ह्याच्याबद्दल तुम्ही पुढच्या वेळी जेव्हा यान तेव्हा समजून सांगाल का? नक्की विद्याताई, आपण पुढच्या वेळी भेटू का नाही, त्या वक्ती मी तुम्हाला ते सारी माहिती सांगेन.